हाय फ्रेंड्स, तर मी बनवायला लागले आज पुरी बनवायला लागले. मला श्रीखंड पुरी खाऊ वाटायला लागले. श्रीखंड तर काय नाही मिळालं, खरं आम्रखंड मिळालं आहे, ते घेऊन आले मी. म्हणजे हां, मगाशीच म्हणते, मगाशी ही असं बोलायची मला सवय आहे, मगाशी वगैरे यास. आणि मी मुलांना क्लासमध्ये सोडायला गेले होते, तेव्हा मग येता येता मी आम्रखंड घेऊन आले, मैदा पण घेऊन आले येता येताच. आणि थोडा मैदा थोडं गव्हाचं पीठ असं मिक्स करून आम्ही अशीच पुरी बनवते. फक्त मैद्याची पुरी नाही बनवत मी, गव्हाचं पीठ मिक्स करूनच बनवतोय. सॉफ्ट पण होते ना जरा, आणि छान पण लागते. मग त्यानंतर आज हां, दिवसभरात आज आमच्या इथं जरा पाठीमाग काटे असे तोडून टाकलेत. ते जरा आम्ही म्हणजे जाळल्यानंतर सगळे ते त्याचे काटे तोडून जातात ना, मग आपल्याला घेता येते म्हणजे जळण पाहिजे होतं मला, ते गेलो होतो मी आणि माझ्या मैत्रिणी काढायला पाठीमाग आमच्या घराच्या. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते मी फ्रेंड्स, ते तुम्हाला माहीत असणार, उंदीर चिटकतोय, ते नवीन आलं आहे आता, असं चिटकतोय, त्याला असं चिटकून बसतोय, निघत नाही, चिटकलं का. एक उंदीर होता आमच्या घरात एवढा मोठा, आणि मग तो उंदीर त्याला चिटकल्यानंतर ते काय केलं माझ्या मिस्टरांनी, ते उंदीर म्हणजे मी बघितलं असतं तर मी कसं उंदीर काढून टाकते त्याचा जिवंत, कशाला त्याला मारायचं. पण ती काय झालं, चिटकलेला कधी काय माहिती, सकाळपर्यंत मेला होता. आणि त्यानंतर ती जी कुट्टा जी होता त्याला चिटकलेला, ती मी घराच्या पाठीमागं टाकला होता. आणि मग इथं आमच्या इथं छोटी छोटी कुत्र्याची पिल्ले, त्याने काय केलं, तो गेला पाठीमागं आमच्या इथला छोटा डॉगी गेला, आणि घ्या की असं 2 पाय त्याला चिटकून घेतला, 2 पाय चिटकवला, दोन्ही पाय चिटकवून घेतला, आणि असं असं इकडून तोंड पण चिटकून घेतला त्या कुट्ट्याला, आणि लागला ओरडायला. पाठीमागं गेले मी, आणि त्याला उंदीर चिटकला. ते मग घाण पण वाटायला लागलं मला हात लावायला, पण आता कुत्र्याला तर काढायला पाहिजे. मग त्यानंतर मी काय केलं, हळूच त्या डॉगीला काढलं, जरा खायचं तेल असं थोडंसं कानावर त्याच्या घातलं, आणि त्याला काढलं चिटकून बसलेला. आणि त्याचा भाऊ पण चिटकून बसलेला, एक पाय चिटकून घेतलेला त्यानं पण, दोघांना पण काढलं ना. आता असं असं सगळं काळं काळं झालंय, चिकट सगळं ते चिटकलंय सगळ्या तोंडाला. असली तर आहेत आमच्या इथली कुत्र्याची पिल्ली. नाही, आता मुलं गेल्यात क्लासला, मला पण काही करमना झालंय, म्हटलं जरा असंच बोलत बोलत स्वयंपाक बनवायचा, म्हणून बनवायला लागले. स्वयंपाक म्हणजे पुरीच बनवणार आहे मी, पुरी, श्रीखंड पुरी आणि भात आणि आमटी बनवणार आहे मी. कोणाला भात आमटी खायचं आहे ते भात आमटी खाते, कोणाला श्रीखंड पुरी खायचं आहे ते श्रीखंड पुरी खाते. मी भात आमटी पण खाते आणि श्रीखंड आणि पुरी पण खाते, असं काय नसते माझं, मला जे आवडेल ते खाते. आणि तुम्हाला सांगते, आई कशी असते माहिती आहे का, मला जेव्हा सुरुवातीला पुरी म्हणजे मी करत होते, खरं दोन्हीखंड लाटायचे, मला माहीत नव्हतं की एकीखंड लाटतात. आणि असंच माझी एकदा आई आली, मला बोलली की अगं पुरी एकीखंड लाटायची असते, दोन्हीखंड लाटायचे नसते.